तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यावरती मंदिर प्रशासन कारवाई करणार आहे. त्यांना कायमस्वरूपी मंदिर बंदी होईल किंवा तात्पुरत्या काळासाठी बंदी होईल हे येत्या आगामी काळात करणार आहे. आपल्यासोबत काही पुजारी बांधव आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की हे प्रकरण काय आहे व त्यांच्यावरती काय कारवाई होणार आहे. सर्वप्रथम आम्हाला एक सांगायचं आहे की हे तुळजापूरमध्ये मागील 2-3 वर्षापासून ड्रग्ज प्रकरण चालू होतं. त्याच्याबद्दल आम्ही उठाव करण्यासाठी तुळजापुरातील पुजारी मंडळ कार्यालयामध्ये आम्ही तुळजापुरातील सर्व पुजारी बांधव असतील, व्यापारी असतील, स्थानिक नागरिक असतील, सर्वांची बैठक घेऊन ठरवलं की आपल्या जवळचा असू लांबचा असू कुणीही असू द्या, या प्रकरणामध्ये आपण हे तुळजापुराचे बदनामी व्हायला लागले ही थांबली पाहिजे आणि हा व्यवहार आपल्याला मुळासहित संपवायचा ही आम्ही भूमिका घेऊन या ठिकाणी आम्ही एक उठाव केला. आणि लवकरच आम्ही पालकमंत्री तुळजापूरमध्ये आले असताना पालकमंत्र्यांचा सुद्धा आम्ही प्रकरण कानी घातलं आणि पालकमंत्र्यांनी सुद्धा गांभीर्याने दखल घेऊन पोलीस प्रशासनाला सांगितले की कोणालाही पाठीशी न घालता योग्य ती कारवाई करून 72 तासाच्या आत अहवाल सादर करावा. त्यानंतर कुठंतरी काही जणांवरती गुन्हे दाखल झाले, कारवाई होत असलेल्याचं आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाचं सुद्धा अभिनंदन केलं. परंतु आता काल परवापासून पुजारी आरोपी आहेत, पुजाऱ्यांवर कारवाई केली जाणार अशा स्वरूपाच्या खोट्या बातम्या देऊन पुजाऱ्याची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. तर आमचं म्हणणं आहे की देऊळे कवायत हा कायदा मंदिरातील प्रशासन व्यवस्थेसाठी केलेला, निजामाने केलेला कायदा आहे. जर एखाद्या आरोपीने जर कुठला गुन्हा दाखल केला असेल तर त्याच्यावरती भारतीय कायद्यानुसार कारवाई केली जाईल ना. पोलीस स्टेशन आहे, कोर्ट आहे. परंतु मंदिराला अशा स्वरूपाची कारवाई पुजाऱ्यांवरती करता येणार नाही. आम्ही कुण्या पुजाऱ्याचं समर्थन देखील करत नाही, परंतु पुजाऱ्याची बदनामी कशासाठी? आज ज्या पुजाऱ्यांचं नाव आलं म्हणून सांगितलं जातं त्याच्यातले कुठले पुजारी देवीची पूजा करतात किंवा भक्तांची पूजा करतात किंवा ताट घेऊन मंदिरामध्ये कधी त्यांना पाहिलेत का? त्यांचे हॉटेल व्यवसाय आहेत, धंदे, इतरही धंदे आहेत त्यांचे. त्या धंद्याबद्दल तुम्ही बोला ना. त्यांनी मंदिरात येत बी नसले तरी सुद्धा तुम्ही पुजारी आहेत ह्याच्यात आरोपी असं म्हणून पुजाऱ्याची बदनामी करू नका. ही तात्काळ पुजाऱ्याची बदनामी थांबवली पाहिजे. आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा आमचं सांगणं आहे की पोलीस प्रशासन एवढे मोठे आरोपी आहेत ह्या प्रकरणामध्ये, त्यांना पळून जाण्यामध्ये हातभार कुणी लावला आणि बरं त्यांचा संपर्क पोलिसांनी केलेला आहे का? आज 21 आरोपी फरार आहेत आणि अजून ह्याच्यामध्ये सुद्धा अनेकांना नोटिसा दिलेल्या आहेत. कुणाची वाट बघता तुम्ही? म्हणजे आरोपी पळून जाण्यामध्ये सुद्धा हातभार तुम्ही लावता. एकीकडे चोर सोडून संन्यासावर कारवाई करायची पाळी येते का काय असा आम्हाला संशय आहे. तर पुजाऱ्याची बदनामी यांनी त्वरित थांबवावी, नसता आम्ही या प्रश्नात सुद्धा आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. कारवाई का करतात असं वाटतं? प्रशासन कारवाईचा ऍक्शन मोडवर आहे प्रशासन. पुजारी ह्याच्यामध्ये आहेत. असं एखादा गुन्हेगाराला जात पात कुठली नसते आणि मंदिर प्रशासनाला देऊळ कवायतनुसार पुजाऱ्यांवरती कारवाई करण्याचा अधिकारच नाही आणि त्यांना तो करताही येणार नाही. आम्ही तिन्ही पुजारी मंडळ तुळजापुरातले लवकरच आम्ही आज शक्यतो आम्ही आज नाहीतर उद्या आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून ह्या प्रकरणी तुळजापूरची आणि मंदिर संस्थांची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः मांडावी. या ठिकाणी बदनामी पुजारीची बी व्हायला आणि तुळजापूरची व्हायली आणि मंदिर संस्थांची सुद्धा बदनामी व्हायला लागली. हे थांबवण्यासाठी आम्ही सर्व पुजारी बांधव आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या प्रश्नी त्यांना मार्ग काढायला लावू. सर्व पुजारी मंडळ जिल्हाधिकाऱ्यांच्या छोटी मार्ग काढायला लावू म्हणतायत. पुजाऱ्यांनीच या विषयावर उठाव केला व पुजाऱ्यावरतीच कारवाई होण्याचा प्रशासन करतंय. याकडे कसं पाहता आपण? गेली 2-3 वर्ष आता आमच्या आमिर राजांनी सांगितल्याप्रमाणे हा तुळजापुरामध्ये धंदा चालू होता. परंतु बाहेर येण्यासाठी आणि याची जो विस्तार आहे मोठा होत गेल्यानंतर ज्यावेळेस लक्षात आलं आम्हा तुळजापूरकरांना, जास्तीत जास्त आमच्या तिन्ही पुजारी मंडळाच्या सदस्यांना, अध्यक्षांना, की बाबा हे तुळजापूर आपलं कुठंतरी बदनाम व्हायला लागलं आहे, याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. म्हणून मूळतः याच खोलीमध्ये, याच कार्यालयामध्ये आमच्या पुजारी मंडळाच्या आम्ही तिन्ही पुजारी मंडळाचे लोक आणि तुळजापूर शहरातील विविध पक्षातील विविध जातीचे जे सर्वसामान्य लोक एकत्र येऊन ह्या ड्रग्जच्या बाबतीत आवाज उठवायचा म्हणून आम्ही तक्रारी सुरुवात केल्या. तिथंपासून या ड्रग्जच्या प्रकरणाला सुरुवात झाली. मग जिथं जिथं कोणी अशा ड्रग्जच्या लोकांना पाठीशी घालत असेल त्या सर्वांच्या विरोधात आम्ही काम केलं. व्यक्ती म्हणून नाही तर जे काही दोष आहेत त्या दोषींवरती, त्या दोषाला पांघरून घालणाऱ्यासाठी आम्ही काम केलं. आणि अशा वेळी आज नेमकं की एवढी चौकशा सगळे प्रकार होत असताना, करत असताना की नेमकं पुजाऱ्यांचं नाव मध्ये आलं.
याच्या मागं सुद्धा एक फार मोठं षडयंत्र आहे. आणि ते षडयंत्र असं आहे, मी बुडा लागलोय, मी तर बुडून मारणारच आहे, मग मी कशाला एकट्याला मरू, तुला मी घेऊन बुडून मरतो, हा प्रकार आहे. म्हणजे जे निष्पाप पुजारी आहेत, जे तुळजाभवानी, तुळजापूर आणि तुळजापूर क्षेत्रासाठी अतिशय प्रामाणिकपणे काम करतात, तुळजाभवानी देवी भक्तींची मनोभावे सेवा करतात, अशा पुजाऱ्यांनाच याच्यात ओढलं जात आहे. कारण ज्यांनी तक्रारच केली आहे याच्या विरोधात, त्यांनाच यात ओढलं जात आहे. आणि अशा पद्धतीनं यांना बदनाम केल्यानंतर, हे एकत्र आले केल्यानंतर आपण या वाहणाऱ्या गंगेमध्ये धुवून किंवा न्हावून स्वच्छ होऊन जाऊ, असं ड्रगमध्ये ज्यांनी काम केलं आहे, जे आरोपी आहेत असं त्यांना वाटतंय. म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक अतिशय धूर्तपणे पुजाऱ्यांचं नाव पुढे केलेलं आहे. ड्रग्जमधील आरोपी जर पुजारी निघाले त्यांच्यावरती कार्यवाही करणं किंवा त्यांच्यावरती पोलीस प्रशासन जी कारवाई करते त्याच्यासाठी आपलं काय होतं? मी एक सांगतो की ड्रग असो किंवा कुठलाही व्यवसाय असो, याच्यामध्ये समाज हा दोषी नसतो. एखाद्या व्यक्तीनं जर एकानं दोष केलेला असेल तर त्याला अख्ख्या समाजाला, अख्ख्या जातीला, अख्ख्या पक्षाला किंवा जे काय आहे संघटना त्यांच्या, त्या एका व्यक्तीचं अख्ख्या समाजावरती तुम्ही ब्लेम लावू शकत नाही. जो व्यक्ती ज्यानं केला असेल, मग ते कुणीही असो, आमचं सुरुवातीपासूनचं म्हणणं आहे, जो केला त्याच्यावरती गुन्हा झाला पाहिजे, त्याच्यावरती शिक्षा झाली पाहिजे, जे काय असेल. मग त्या ठिकाणी उद्या माझं सुद्धा त्यात नाव येऊ द्या, आम्ही असं म्हणणार नाही की हे तर आरोप म्हणजे उठाव करत होते, आज ह्यांचंच नाव आलं. बिलकुल, जे चौकशीमध्ये निष्पन्न होतील, मग ते कुणीही असो, नेता असो, अधिकारी असो, पुजारी असो, तुमचा व्यापारी असो, या ड्रग प्रकरणामध्ये जो कोणी. आणि सगळ्यात मला महत्त्वाचं एक सांगायचं आहे, जेवढ्या चौकशा झाल्या, या सगळ्या चौकशामध्ये मी तुमच्या माध्यमातून एक म्हणजे जे चौकशी अधिकारी आहेत त्यांना आवाहन करतो की या सगळ्या चौकशीमध्ये हे पुजारी आहेत कुठं निष्पन्न झाले का दाखवा आम्हाला. ज्यांची नावं आज पुजारी म्हणून तुम्ही डिक्लेअर करायला लागलात, हे पुजारी या ड्रग व्यवसायात निष्पन्न आहेत असं कुठंतरी निष्पन्न झालंय का? त्यांची नावं आहेत, परंतु ते पुजारी आहेत आणि तेही धंदा करतात असं कुठं निष्पन्न झालेलं नाही. ज्यांचे नावं आहेत त्या पद्धतीनं त्यांचं कुणी असू द्या, तिथं आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. जो आज ज्यांना आरोप म्हणजे हे काम केलेलं आहे चुकीचं, त्याच्यावरती चौकशी झाली पाहिजे. नियमानुसार, कायद्यानुसार जे काय व्हायचं आहे ते झालं पाहिजे. ड्रग्जमधील आरोपी हे कोणीही असो त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे, अशी रीती पुजारी मंडळाच्या अध्यक्षाचं म्हणणं आहे. आपण पुजारी मंडळाचे अध्यक्ष आहात, साधारणतः किती आरोपी हे पुजारी म्हणून कार्यरत आहेत? मी प्रथमतः जो आमचा कारभार फक्त मंदिराशी निगडीत असतो, पण आमचा पडायचं राजकारण नसतो. शेवटी नाईलाजाने आम्ही एक मिटिंग घेऊन हा प्रकार उघडा केला. या ड्रग्सच्या प्रकरणामध्ये उठाव आपण याच मंडळाने केला, याच ठिकाणी केला, व आज पुजारीच टार्गेट केला जातो, याचं विषयांतर कुठे होतंय का? असंच आहे, विषयांतर झालेला आहे. कारण तुम्ही कधीच दाखवून नाही की हा उठाव पुजारी मंडळाने फक्त केला, त्याच्या मागं ताकद कोण सर्वसामान्य ताकद आहे. आज एवढा मोठा ड्रग्स मुंबईपर्यंत ओपन झाला आहे, हे कुठंतरी विचार करा. काही पुजारीचं नावं आले की जाऊ कालपासून तुम्ही मीडियामध्ये वाजवत आहे. आणि जो तुम्ही म्हणल्याप्रमाणे की हा विषयांतर व्हायला 100% विषयांतर व्हायला आहे. कारण ड्रग्सचा कुठंतरी हा जो आरोपी आहेत हे कुठंच पुढे काय वाढत नाहीत किंवा त्यांचं काय चाललं हे काही आरोपी सापडत नाहीत, हे कुठंच विषय होई नाही. आम्ही आता ह्या माध्यमावर सांगू इच्छित आहे की आम्हाला मुख्यमंत्र्याची वेळ पाहिजे, कारण आम्ही बऱ्याच गोष्टी त्यांना डॉक्युमेंट दाखवून देऊ. हे सातत्याने 3 वर्ष होत होते की आपल्या इथे पोलीस प्रशासन काय करत होतं, इथले अधिकारी काय करत होतं, की कोणच काय ह्याला जिम्मेदार एकटा पुजारी आहेत का? ह्याला सर्व जिम्मेदार आहेत. पुजारी एक निमित्त आहे. 4 पुजारी आले म्हणजे पूर्ण पुजारी समाज होत नाही, हाही प्रत्येकाने समजून घ्यावा. आणि ह्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की पुजाऱ्या कुठल्याही दोषांतर लावू नका, ही नम्र विनंती आहे. ड्रग्स प्रकरणातील आरोपीवरती कारवाईचा आपलं पाठिंबा असणार आहे. हो, ज्याच्या कारवाई होत असेल मग तो कोणीही असो त्याला कठोर शिक्षण शासन व्हावं हे आम्ही आहेत. आणि जर आमचे काही पुजारी त्या बांधव आढळले तर आमची स्वतःची घटना आहे. आणि कुठल्याही ड्रग्सच नाही, कुठल्याही गुन्ह्यात अडकला की आम्ही त्याला कायमस्वरूपी सदस्य रद्द करू शकतो आम्ही, आणि ते करणार जर कुणी आढळलं असेल. तुळजापूर ड्रग्ज विषयाचा उठावच पुजारी मंडळाने केला व या पुजारी मंडळावरच कारवाई करा
आशय प्रशासन ॲक्शन मोडवर आलं आहे. ही एक शोकांतिका आहे, असे स्थानिक पुजारी मंडळाचं म्हणणं आहे. यासोबतच 21 आरोपी अद्याप फरार आहेत. या आरोपीवर कुठेही कारवाई करताना पोलीस प्रशासन दिसत नाही आहे किंवा 80 जणांना नोटिसा काढल्या आहेत. त्या नोटिसच्या बाबतीत काय झालं याचाही अद्याप उलगडा येत नाही. परंतु या विषयाचं विषयांतर करण्यासाठीच पुजाऱ्यांवरती कार्यवाही हा विषय पुढे आणला जात आहे, असे ते स्थानिक पुजाऱ्यांचं मत आहे. यासोबतच येथील पुजारी जर काही आरोपी आढळले तर त्याच्यावरती पुजारी मंडळ स्वतः कार्यवाही करेल, असं येथील पुजारी मंडळाचं आश्वासन दिलं आहे. गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव.